मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे तुम्ही जर लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. लाडकी बहीण योजना ही या ना त्या कारणावरून कायमच चर्चेचा विषय ठरलेली आहे. मग ते निवडणुकांआधी असो वा निवडणुकांनंतर. आता पुन्हा एकदा ही योजना चर्चेत येण्याचं कारण म्हणजे समाज माध्यमातून या योजनेबद्दलची पसरवली जाणारी माहिती. सरकार अर्जाची छाननी पुन्हा करणार, अपात्र महिलांना मिळालेले पैसे वसूल होणार, काही ठिकाणी तर पैसे परत घेतल्याच्याही बातम्या समाज माध्यमातून सांगितल्या जात आहेत. आता खरंच या योजनेचे निकष बदलले जाणार का? अर्जाची पुन्हा छाननी होणार का? सरकार मिळालेले पैसे परत घेणार का? अशा काही प्रश्नांची उत्तर आपण या पुढच्या काही मिनिटात जाणून घेणार आहोत मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, सर्वात आधी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत काय झाले याची थोडक्यात माहिती घेऊया. मित्रांनो, लाडकी बहीण योजना महायुती सरकारकडून निवडणुका आधी सुरू करण्यात आली. ही योजना 1 जुलै 2024 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेचा पहिला हप्ता 14 ऑगस्ट पासून ते 19 ऑगस्ट 2024 पर्यंत जमा करण्यात आला. यामध्ये जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे मिळून एकूण 3,000 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले. यानंतर एका पाठोपाठ एक असे एकूण 5 हप्ते निवडणुकांआधीच पात्र महिलांना देण्यात आले. यामध्ये पुन्हा आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्रित देण्यात आले. तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात देण्यात आला. म्हणजेच काय तर निवडणुका आधीच या योजनेचे एकूण 5 हप्ते म्हणजे 7,500 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा सुद्धा करण्यात आले. तर डिसेंबर महिन्याचा हप्ता हा काही दिवसांपूर्वीच जमा करण्यात आला. एकूणच काय तर आतापर्यंत या योजनेचे एकूण 6 हप्ते म्हणजे 9,000 रुपये हे पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेचे मूळ निकष काय आहेत याबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये मुळीच करणार नाही मित्रांनो. त्यावरती आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. लिंक तुम्हाला वरती आय बटन आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे मित्रांनो, तो पाहून घ्या. आता मित्रांनो, या ठिकाणी सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे केलेल्या अर्जांची परत फेर तपासणी होणार का? म्हणजेच काय तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जांची पुन्हा एकदा फेर तपासणी केली जाणार का? हाच प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं ते पाहूया. अर्जाची फेर तपासणी केली जाणार नाही, परंतु काही अर्जांच्या तक्रारी आमच्यापर्यंत आल्या आहेत. त्या तक्रारीच्या अनुषंगाने फक्त त्याच अर्जांची फेर तपासणी केली जाईल ज्याबद्दल शंका आहे. निकषात बसतील अशा महिलांना यापुढेही योजनेचा असाच लाभ मिळत राहील. आता प्रश्न आहे की सरकार खरंच या अर्जाची पुन्हा फेर तपासणी करणार का? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे नाही. सरकार अर्जांची सरसकट तपासणी करणार नाही मित्रांनो. परंतु हे देखील खरं आहे की निकषात न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. आता हे निकष कोणते? चला जाणून घेऊया. यातला पहिला निकष म्हणजे कागदपत्रावरील नावात तफावत. मित्रांनो, जर अर्जामधील नावामध्ये आणि कागदपत्रावरील नावामध्ये तफावत असल्यास म्हणजेच बदल असल्यास अर्ज बाद केला जाण्याची शक्यता आहे मित्रांनो. म्हणजेच काय तर अर्जामध्ये जर नाव वेगळं असेल आणि कागदपत्रांवर नाव वेगळं असेल तरी सुद्धा तुमचा अर्ज बाद होऊ शकतो मित्रांनो. कारण बऱ्याच गैरप्रकारांच्या तक्रारी सरकारपर्यंत पोहोचल्या आहेत मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, दुसरा आहे बँक तपशील मध्ये बदल. मित्रांनो, जर पात्र महिला दुसऱ्या बँक खात्यामध्ये या योजनेचा लाभ घेत असेल तरी सुद्धा या ठिकाणी त्या महिलेचा अर्ज बाद केला जाऊ शकतो मित्रांनो. कारण या ठिकाणी अर्जामधील तपशील आणि बँक तपशील यामध्ये तफावत असू शकते मित्रांनो. त्यामुळे त्या महिलेचा अर्ज बाद केला जाऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो, एकाच महिलेने 2 अर्ज केले असतील तर मित्रांनो, अशा काही महिला आहेत ज्यांनी 2 अर्ज केले आहे. एक म्हणजे माहेरच्या नावावर आणि दुसरा सासरच्या नावावर. असे जर अर्ज असतील तर ते बाद केले जाणार आहेत मित्रांनो. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो, पुढचा निकष आहे तो म्हणजे आर्थिक उत्पन्नात जर वाढ झाली असेल तसेच सरकारी नोकरी लागली असेल, 4 चाकी वाहन खरेदी केले असेल तरी सुद्धा त्या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत मित्रांनो. ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, पुढचा निकष आहे तो म्हणजे जर महिला आता परराज्यामध्ये स्थायिक झाली असेल आणि आधी ती जर महाराष्ट्र राज्यामध्ये या योजनेचा लाभ घेत असेल आणि आता ती परराज्यात गेली असेल तरी सुद्धा त्या महिलेचा अर्ज बाद केला जाणार आहे मित्रांनो. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे आहेत मित्रांनो काही महत्वाचे निकष ज्यांच्या संदर्भात अर्जांची फेर तपासणी केली जाणार आहे. ज्या महिला
ज्यांच्या वरील सर्व निकषात बसत असतील त्यांना काळजी करण्याचं काहीच कारण नाही मित्रांनो. त्यांना इथून पुढे ही योजनेचा लाभ असाच मिळत राहील मित्रांनो. परंतु मित्रांनो, ज्या महिला या निकषामध्ये बसत नसतील अशा महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता मित्रांनो, या ठिकाणी आणखी एक प्रश्न आहे, तो म्हणजे जर महिला अपात्र असेल तर त्या महिलांना आतापर्यंत मिळालेले पैसे वसूल केले जाणार आहेत का? तर मित्रांनो, या संबंधी अजून सरकारने कोणत्याही अधिसूचना जारी केलेली नाही मित्रांनो. जर असे काही अपडेट आले तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की बनवला जाईल मित्रांनो. त्यासाठी आताच चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या अजूनही काही समस्या असतील तर कमेंट करून नक्की विचारा. तुमच्या समस्येचं निदान करण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल मित्रांनो. तेव्हा कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशीच एक महत्वाची अपडेट घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.